हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात, स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल किंवा महत्त्वाच्या फार्मसी वॅकन्सी रिलेटेड अपडेट असतील, त्याची सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एफडीए महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, दोन वेगवेगळ्या पोस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर एक आहे अनालिटिकल केमिस्ट आणि दुसरी आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट. तर मित्रांनो, या दोन्ही पोस्टच्या जर वॅकन्सी बघितल्या तर टोटल 56 वॅकन्सी आहेत. अनालिटिकल केमिस्टच्या 19 वॅकन्सी आणि सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या 37 वॅकन्सी. तर त्या रिलेटेड अप्लिकेशन फॉर्म चालू आहे. तो अप्लिकेशन दोन्ही पोस्टसाठी कसा फिल करायचा आहे, तर त्या रिलेटेड ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले, ते चेक करून तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, त्या दोन्ही पोस्टसाठी जे तुम्हाला बुक लागणार आहेत, बेस्ट बुक लिस्ट. तर मित्रांनो, ते बुक तुम्ही रीड केल्याच्या नंतर, त्या बुक मधून तुम्ही प्रिपेअर केल्याच्या नंतर तुमचं जे सिलेक्शन आहे ते 100% मित्रांनो इथे होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी आपण जो टेक्निकलचा सिलेबस असणार आहे, जसं की बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री आहे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे, तर त्या रिलेटेड कोणते बुक रीड करायचे ते ऑलरेडी आपण एक बेस्ट बुक लिस्टचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यामध्ये जे टेक्निकल सिलेबस आहे, तर तो त्या टेक्निकल सिलेबससाठी कोणते बुक यूज करणार, त्याच्यामध्ये मित्रांनो पियुष पब्लिकेशनचं बुक चांगलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सर्वच पार्ट भेटेल आणि या पियुष पब्लिकेशनच्या बुकची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे. तर मित्रांनो, नॉन टेक्निकलचा सिलेबस सिलेक्शन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे यावरती 120 क्वेश्चन असतात, 120 मार्क असतात आणि यावरती मित्रांनो तुमचं सिलेक्शन फिक्स होतं. तर त्यासाठी मित्रांनो, कोणते बुक नॉन टेक्निकल साठी तुम्ही यूज करणार ते मी इथे सांगणार आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, इथे बघा, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच अनालिटिकल केमिस्ट जे आहे मित्रांनो, त्यामध्ये जर हे सिलेबस बघितला आपण नॉन टेक्निकलचा, तर ह्या सिलेबस नॉन टेक्निकलचा दोन्ही पोस्टसाठी मित्रांनो सेम आहे. याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये, जे की टेक्निकल सिलेबस मध्ये मित्रांनो थोडंसं काय असेल तुम्हाला चेंजेस दिसणार आहेत. तर मित्रांनो, हे नॉन टेक्निकलचा जे सिलेबस आहे अनालिटिकल केमिस्टचा आणि सिनियर टेक्निकल असिस्टंटचा, हे दोन्ही सिलेबस काय असणार आहे, सेम असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही दोन्ही पोस्टसाठी फॉर्म फिल करताय, तर दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला बुक पण काय करावे लागतील, सेमच यूज करावे लागतील. याच्यात काही डिफरन्स नाहीये. पण टेक्निकलच्या सिलेबसमध्ये थोडंसं चेंज आहे. अनालिटिकल केमिस्ट मध्ये 2 सब्जेक्ट एक्स्ट्रा आहेत, राईट. तर त्या रिलेटेड तुम्हाला तिथे ते बुक रीड करावे लागतील. तर आपण पहिल्यांदा मराठी व्याकरणचं बघितलं मित्रांनो, कोणतं बुक बेस्ट राहील, त्याच्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सौंदर्य भाषा, उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिद्ध पुस्तके व लेखकांनी जोड्या लावा, हा सिलेबस तुम्हाला काय करावा लागेल मित्रांनो, त्या बुक मधून रेफर करावा लागेल. तर हा सिलेबस ज्या बुक मध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये जर बेस्ट बुक आपण बघितलं तर मित्रांनो ते आहे मोरा वाळंबे. हे मोरा वाळंबे हे खूप चांगलं बुक आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 बुक परचेस करावे लागतील. त्याच्यामध्ये एक असणार आहे ज्याच्यामध्ये शब्दरत्न म्हणजे जे विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, वाक्यप्रचार आहे, म्हणी. तर याच्यामध्ये हे तुम्हाला सर्व पार्ट या बुक मध्ये भेटणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्टडी करताल, तर यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार जो की सिलेबस मध्ये आपला पार्ट आहे, तर त्यासाठी मोरा वाळंबेच्या शब्दरत्न या बुक मधून त्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर कराव्या लागतील. त्याच्यानंतर उपमा अलंकार यासाठी मित्रांनो मोरा वाळंबेचं व्याकरणचं बुक आहे, तर या बुक मध्ये तुम्हाला तो भेटणार आहे. तर मराठी व्याकरणसाठी तर हा बुक तुम्ही परचेस करून स्टडी केली तर मित्रांनो इनफ असणार आहे. आणि मराठी व्याकरणचं नंतर बाळासाहेब शिंदे सरांचं पण चांगलं बुक आहे, ते पण तुम्ही परचेस करू शकता. आणि मार्केटमध्ये नॉन टेक्निकल पार्टसाठी खूप सारे बुक आहेत, तुम्ही कोणत्याही बुक मधून जरी केलं तरी चालेल, पण हा बेस्ट बुक असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या सिलेबस मध्ये जर पार्ट बघितला तो आहे इंग्लिश ग्रामर. तर इंग्लिश ग्रामर मध्ये बघितलं तुम्ही सिनोनेम, अँटोनेम, स्पेलिंग, टेन्स असणार आहे. त्याच्यानंतर ओकॅब्युलरी मध्ये यूज ऑफ ॲडिमस आणि फेजेस, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक इन सेंटेन्स,
सिम्पल स्ट्रक्चर. तर मित्रांनो हे इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर दोन्ही पोस्टसाठी सेम असणार आहे. याच्यासाठी तुम्ही मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिश व्याकरणचं बुक जरी यूज केला तरी इनफ असणार आहे. तर याच्यामध्ये बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरणसाठी पण बुक आहे आणि इंग्लिश व्याकरणसाठी पण आहे. तर तुम्ही इंग्लिश व्याकरणचा हा TCS आणि IBPS पॅटर्नचा हा जो बुक आहे ते परचेस करू शकता आणि आपली जी एक्झाम आहे ते TCS कंडक्ट करणार आहे. तर या बुकमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा जो पार्ट आहे याच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे तो सर्व सिलेबस त्या बुकमध्ये भेटेल आणि त्या बुकमधून तुम्ही काय करू शकता, सर्व कव्हर करू शकता. त्याच्यानंतर जर सिलेबसचा पार्ट बघितला आपण ते आहे जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये लॉजिकल ॲबिलिटीमध्ये जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हे थर्ड सेक्शनमध्ये 2 पार्ट आहेत, म्हणजे GK आणि रिझनिंग. तर पहिल्यांदा आपण मित्रांनो रिझनिंगचा पार्ट बघणार आहेत. रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सचा जो पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता इथे बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक, नंबरिंग, अल्जेब्रा, जॉमेट्री हे असणार आहे. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक ॲप्टिट्यूड टेस्ट. तर याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हे बुद्धिमत्ता चाचणी जे बुक आहे हे कोणतं MPSC बुक बेस्ट बुक असं दिलेलं आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी नावाचा तुम्हाला हा जो बुक दिसतोय तर या बुकमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सचं आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे याच्यामधून तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये जो हे पार्ट दिलेला आहे बेसिक अर्थमॅटिक नॉलेज आणि मॅथमॅटिक्स, तर हे पार्ट तुम्ही या बुकमधून कव्हर करू शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे GK. आता GK मध्ये जे फार्मा स्टुडंट असतात त्यांना तेवढं GKचं नॉलेज पण नसतं, मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरणचं पण नसतं. पण मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण आपण लवकर कव्हर करू शकतो. पण GKचा पार्ट खूप हार्ड आहे, की म्हणजे किती वाचायचंय, कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन येतील हे खूप डिफिकल्ट आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं करंट अफेअर्स आपल्याला महाराष्ट्र प्लस इंडियाचं पण करावं लागणार आहे, इंडियन हिस्ट्री करावं लागणार आहे, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर हे खूप सारा सिलेबस आहे. तर यासाठी जर चांगलं बेस्ट बुक बघितला आपण जे की असणार आहे GK साठी, तर तो असणार आहे मित्रांनो लुसेंट पब्लिकेशनचं जनरल नॉलेजचं बुक तुम्हाला काय करावं लागेल, परचेस करावं लागेल. या बुकमध्ये तुम्हाला हा जो सिलेबस आहे मित्रांनो आपल्या सिलेबस कॉपीमध्ये असणार आहे तो सर्व सिलेबस या बुकमध्ये कव्हर होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जनरल नॉलेजसाठी जे करंट अफेअर्स आहेत जे चालू घडामोडी आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, रेग्युलर खूप साऱ्या वेबसाईट आहेत त्यामध्ये त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील जेणेकरून तुम्ही तो पार्ट कव्हर करू शकता. तर हे नॉन टेक्निकलचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो ऑलरेडी जे व्हिडिओ बनवलेले आहे मी त्याच्यामध्ये टेक्निकल सिलेबस कोणत्या बुकमधून करायचं हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पियुष पब्लिकेशनचं GPATचं बुक आहे, याच्यामध्ये आपला जो सिलेबस आहे तर ह्याचं 80% सिलेबस तुम्हाला एकाच बुकमध्ये भेटणार आहे. राहिलेल्या 20% साठी तुम्ही स्पेशल बुक रेफरन्स बुक जरी परचेस केले तरी चालतील. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते बुक यूज करायचे ह्या सर्व बुकची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणखीन तुम्हाला याच्या रिलेटेड काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.